शक्तीपीठ महामार्गाला महाविकास आघाडीसह शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होतोय. मला कुणीतरी विचारावं म्हणून शक्तीपीठ महामार्गाला जयंत पाटील विरोध करत आहेत. विरोध करून मला पक्षात घेतायत का, हा त्यांचा प्रयत्न असल्याची टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे. दरम्यान शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शक्तीपीठ महामार्ग होणार आहे, यामध्ये कुणी राजकारण आणू नये. राजू शेट्टी यांनी जयंत पाटील यांचा नाद सोडून सरकारसोबत चर्चा करायला हवी असं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलं. ते पुढे म्हणाले, केवळ नाटक करण्यापुरता रोहित पवारांचं आंदोलन आहे, ऍक्टिंग करायचं रोहित पवारांना माहिती आहे, अशी टीकाही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच नाटक कशाला करताय, हे चित्रपटाचं शूटिंग आहे का, नटरंग चित्रपटाचं शूटिंगची ऍक्टिंग करायला गेला हा का, अशा शब्दात पडळकर यांनी रोहित पवारांच्या पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलनावर टीका केली आहे. तसेच रोहित पवारांना आपले आवाहन आहे, जोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना साखर कारखानदार FRP देत नाही तोपर्यंत त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवावं. सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुखांना आपली मागणी आहे, रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या बाजूने पूर्ण सुरक्षा लावून रोहित पवार याला अन्नाचा एक घास देखील खाऊ देऊ नका. रोहित पवारांना 1-2 महिने आंदोलनाला बसू द्या, असं देखील आमदार पडळकर म्हणाले. त्याचबरोबर रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं खळ सगळ्यात जास्त लुटलंय, अशी टीका देखील पडळकर यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. संजय नगर येथील हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर वय 14 याचा काल गुरुवारी सायंकाळी डोळ्यात गोळी झाडून निर्घृण खून करण्यात आलाय. या खून प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड निलेश गडदे याचा साथीदार अतुल पोपट उर्फ दादासो वायदंडे याला मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान निलेश गडदे हा गुरुवारी दुपारी जत पोलीस ठाण्यासमोर आला होता. त्याच वेळी त्याच्यावर कारवाई केली असती तर सांगलीतील घटना घडली नसती, त्यामुळे कारवाईची मागणी काहींनी केली आहे. त्यावर अधीक्षक तुषार दोशी यांनी तातडीने चौकशी केली जाईल, दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं. खुनातील मुख्य सूत्रधार निलेश गडदे हा साथीदारांसह अद्याप पसार असून त्याचा शोध सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितले. त्याच्या शोधासाठी LCB संजयनगरसह इतर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेची पथके तैनात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली. दरम्यान निलेश गडदे याचा साथीदार अतुल वायदंडे याचा सहभाग असल्याचं फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार मिरज ग्रामीण पोलिसांनी वायदंडे याला ताब्यात घेतलं, त्यानंतर संजयनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच गडदे याच्या शोधासाठी 5 पथके रवाना करण्यात आली. त्यात पोलीस अधीक्षकांचे एक विशेष पथकाचाही समावेश आहे. लवकरच त्याच्या मुसक्या आवळल्या जातील असं अधीक्षक दोशी यांनी सांगितलं. कुपवाडमधील राष्ट्रवादीचा युवक जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटोळे यांचा जुलै 2020 मध्ये निर्घृण खून करण्यात आला होता. या खुनातील मुख्य संशयित निलेश गडदे हा कारागृहात होता. त्यावेळी संशयित अतुल वायदंडे हा देखील खुनाच्या आरोपाखाली कारागृहात होता. त्या ठिकाणी दोघांची ओळख झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. खंडेराजुरी लग्नाच्या मिरवणुकीत एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणातून एकाचा खून झाला होता. त्यात अतुल वायदंडे याचा सहभाग होता. यापूर्वी त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल. देशी बनावटीचं पिस्टल विक्रीसाठी आलेल्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या दोघांकडून 5 देशी बनावटीचं पिस्टल आणि 5 जिवंत काडतूस याचा एकूण 2,51,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मिरजेतील कमांडवेज ते ऑक्सिजन पार्ककडे जाणाऱ्या रोडवर ही कारवाई केली आहे. अश्विन संजय माळी आणि अमन उर्फ मोहिद्दीन बशीद गोदड अशी अटक केलेल्यांची नावे. दरम्यान त्यांचे साथीदार सूरज जगन्नाथ मोहिते आणि अक्षय पाटील हे दोघेजण पसार असून त्यांचा शोध सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितलं. जिल्ह्यात अवैध शस्त्र विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचं एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होतं. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित माळी आणि गोदड हे मिरजेतील कमांडवेस रोडवर देशी बनावटीचं पिस्टल विक्री करण्यासाठी येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्या ठिकाणी जाऊन सापळा लावला. यावेळी दोघेजण सॅक घेऊन त्या ठिकाणी आले. दोघांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता माळी याच्या सॅकमध्ये 4 बनावटीचे पिस्टल आणि 4 जिवंत काडतूस सापडली. गोदड याच्याकडे 1 पिस्टल आणि 1 जिवंत काडतूस सापडलं. पिस्टल कोठून आणलं याची कसून चौकशी केली असता त्यांनी कडेगाव तालुक्यातील सोहोली येथील सूरज जगन्नाथ मोहिते यांच्याकडून खरेदी करून जादादारांनी विक्रीसाठी घेतल्याचं सांगितलं. काडतूस हे अक्षय पाटील याच्याकडून घेतल्याचं सांगितलं. दरम्यान सदरचं पिस्टल हे मिरजेतील अमन गोदड याला विक्री करण्यासाठी अश्विन माळी आला असता त्याला जेरबंद करण्यात आले. दोघांकडून 5 पिस्टल आणि 5 जिवंत काडतूस असा एकूण 2,51,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. जत शहराचे शांघाय करू यासह भली मोठी आणि स्वप्नातही न येणारी स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या जत नगरपालिकेतील भाजप प्रणित सत्ताधाऱ्यांनी 6 महिन्यातच जत शहराच्या विकासाकडे पाठ फिरवली आहे. इतकंच नाही तर पालिकेच्या 14व्या वर्धापन दिनाचा विसर पडलेल्या सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात पालिकेतील एक प्रमुख अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात सापडतो. याशिवाय दुसरी कुठली शोकांतिका असू शकत नाही असा घणाघात करत
सुजय नाना शिंदे यांनी शहरातील मूलभूत प्रश्न व्हिडिओ क्लिपद्वारे दाखवत आता तरी पालिकेला जाग येणार का असा सवाल उपस्थित केलाय. जत पालिकेची स्थापना होऊन 12 जून रोजी 14 वर्ष पूर्ण झाली तर पालिकेत भाजपप्रणीत सत्ता येऊन 6 महिने पूर्ण झालेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सुजय नाना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 9 नगरसेवक एकत्र येत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान 6 महिन्यातच पालिका सक्षमपणे चालवण्यात सत्ताधारी कसे सपशेल अपयशी ठरले त्याचं व्हिडिओ चित्रण पत्रकार परिषदेत दाखवत ते समाज माध्यमांवर देखील सोडण्यात आले. सत्ताधारी अपयशी ठरत असले तरी काँग्रेसचे 9ही नगरसेवक जनतेसाठी 24 तास वेळ देत प्रशासनावर अंकुश ठेवून पालिकेचा कारभार सरळ रेषेत आणण्याचा निर्धार व्यक्त केलाय. सुजय नाना शिंदे म्हणाले, 6 महिन्यापूर्वी झालेल्या जत नगर परिषदेच्या निवडणुकीत माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काँग्रेस प्रणीत पॅनलच्या माध्यमातून जतच्या जनतेसमोर गेलो होतो. शेरासमोर आम्ही सक्षम पॅनल आणि शाश्वत विकासाचा अजेंडा ठेवला होता, परंतु भाजपने जत शहराच्या विकासाची गोंडस ब्ल्यूप्रिंट दाखवून सत्ता मिळवली खरी, पण आता शहरवासियांना 6 महिन्यातच पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न जर पाहिला तर आपण काय व्हिजन दाखवले आणि काय करून ठेवले याचं चिंतन करण्याची वेळ आली आहे. स्वच्छतेचा आणि पाणी पुरवठ्याचा तर पुरता बोजवाराच उडालाय. नव्या पाणी योजनेने तर शहराची आणखीनच अवस्था दयनीय करून सोडली आहे. चौक, उद्याने, दिवाबत्ती, आरोग्य, महिला आणि सार्वजनिक शौचालयांची बकाल अवस्था पाहवत नसल्याचं ते म्हणाले. महायुतीमध्ये जाण्याचे सर्व दरवाजे बंद झाल्यानेच काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येण्याचं वातावरण सुरू केले, पण ही जळक्या घरातली पाटीलकी फार काळ चालत नसते अशी सडकून टीका माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येणार असल्याच्या चर्चेवर केली. ते सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. जयंत पाटील हे राज्यामध्ये विश्वासार्हता संपलेलं नेतृत्व आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणातला वैभव संपन्न दगाबाज नेता म्हणजे जयंत पाटील असा टोलाही सदाभाऊंनी यावेळी लगावला. तसेच तळ्यातलं पाणी आटल्यावर मासे उघडे पडल्यावर जसे तडफडतात तसे हे महाविकास आघाडीचे राजकारणी सत्तेच्या तळ्याचे पाणी आटल्यामुळे तडफडत असल्याची टीका सदाभाऊंनी यावेळी केली. साताऱ्याचे दोन्ही राजे विधान परिषद उमेदवारीवरून नाराज आहेत असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं होतं. त्याचा समाचार घेताना सदाभाऊ खोत म्हणाले की जयंत पाटलांना दुसऱ्याच्या घरात वाकून बघायची सवय आहे. जे काही घडतं ते माझ्यामुळेच असा त्यांचा फार दिवसापासूनचा समज आहे. या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होईल असा विश्वास सदाभाऊंनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला कर्जमाफीचा लाभ सगळ्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. रोहित पवार यांच्या शेतकरी आंदोलनावर बोलताना ते म्हणाले की आता असा एक आंदोलनाचा विषय घ्या की जे शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने खाजगी लोकांनी विकत घेतले ते पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीचे करा. अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांना FRP दिली नाही, ती मिळवून देण्याचं आंदोलन तुम्ही करावं असा सल्लाही सदाभाऊंनी रोहित पवारांना यावेळी बोलताना दिला. शक्तीपीठ महामार्ग नको म्हणून शेतकरी आणि राजू शेट्टी यांचं आंदोलन सुरू आहे. त्यावर बोलताना खोत म्हणाले की सरकारशी चर्चा करून यावर मार्ग काढावा. मला राजू शेट्टींबद्दल आदरच असल्याचं ते म्हणाले. जिल्ह्यातील 156 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीमुळे अनेक इच्छुकांच्या राजकीय आकांक्षांना धक्का बसला तर काहींना आरक्षणामुळे निवडणुकीची संधी मिळाल्याने लॉटरी लागणार आहे. प्रभागातील आरक्षण सोडतीनंतर गावागावातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आरक्षण सोडतीवर हरकती दाखल करण्यासाठी 19 जून ते 25 जून मुदत आहे. त्यानंतर 10 जुलैला अंतिम आरक्षण जाहीर होईल. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सन 2024 ते 25 मध्ये मुदत संपलेल्या 4 आणि सन 2025 ते 26 मध्ये मुदत संपणाऱ्या 152 अशा एकूण 156 ग्रामपंचायतींसाठी सदस्यपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिला आरक्षणाची सोडत विशेष ग्रामसभांमध्ये काढण्यात आली. तहसीलदारांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात या ग्रामपंचायतींची प्रभाग रचना अंतिम करण्यात आली होती. त्यामुळे सदस्यपदांसाठी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे संभाव्य उमेदवार, स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं होतं. अनेकांनी निवडणुकीच्या तयारीलाही सुरुवात केली होती. मात्र आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही प्रभागांमध्ये इच्छुकांचे नियोजन कोलमडले असून काही नव्या चेहऱ्यांना राजकारणात प्रवेशाची संधी मिळणार आहे. गावागावात आरक्षण सोडतीनंतर चर्चांना उधाण आले असून अनेक इच्छुकांनी आता अंतिम आरक्षण जाहीर होण्याकडे लक्ष केंद्रित केले. हरकतीनंतर काही बदल होणार का याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची रंगत आतापासूनच वाढू लागली आहे.
राज्यात भेसळयुक्त दूध संकलन आणि विक्रीच्या प्रकारांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केलेल्या कारवाईला पाठिंबा दर्शवत आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे शेतकरी, दूध उत्पादक आणि नागरिकांनी एकत्र येत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलाय. भेसळमुक्त दूध अभियानाला बळकटी देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून शेतकरी आणि ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यभर भेसळयुक्त पदार्थ आणि अंमली पदार्थांवर कारवाईचा धडाका लावलाय. एरवी कुठेही न दिसणारे अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी मुंढेंच्या धसक्याने रस्त्यावर उतरत कारवाई करत असल्याचं चित्र दिसतंय. मुंढेंनी सुरू केलेल्या या धाडसी कारवाईमुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जिल्ह्यातील बनपुरी येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केलेल्या कारवाईला पाठिंबा दर्शवत दूध उत्पादक शेतकरी आणि नागरिकांनी एकत्रित येऊन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला. यावेळी आय सपोर्ट तुकाराम मुंढे असं बॅनरही शेतकऱ्यांनी झळकावले आहेत. कुंडल येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रदीप जाधव याची टोळी आणि ईश्वरपूर येथील आकाश पाटील टोळीला हद्दपार करण्यात आले. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 नुसार ही कारवाई केली आहे. कुंडल पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख प्रदीप वीरसिंग जाधव, ओंकार हनुमंत बोडरे, संदीप वीरसिंग जाधव या टोळीविरुद्ध 2022 ते 2025 या कालावधीत बलात्कार, बेकायदा जमाव, घातक शस्त्र आणि गंभीर दुखापत, मोटारी आणि दुचाकी चोरी असे शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल केलेत. कुंडल पोलिसांनी टोळीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव अधीक्षक दोशी यांना सादर केला होता. उपअधीक्षक सचिन थोरबोले यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यांनी अवलोकन करून सविस्तर अहवाल सादर केला. अधीक्षक दोशी यांनी टोळीला सांगली जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार केले. ईश्वरपूर पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख आकाश हनुमंत पाटील, स्वागत लक्ष्मण शिंदे, अक्षय विकास मोरे, आशिष हनुमंत पाटील आणि समीर अमीर खानजादे या टोळीविरुद्ध 2020 ते 2025 या कालावधीत अल्पवयीन मुलीचं अपहरण, बेकायदा जमाव जमवून मारहाण करणे, धमकी देऊन दुखापत करणे, घातक हत्यार आणि गंभीर दुखापत, विदेशी दारू बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळीविरुद्ध ईश्वरपूर पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. उपअधीक्षक अरुण पाटील यांनी सविस्तर अहवाल सादर केला. अधीक्षक दोशी यांनी टोळीच्या हालचाली, दाखल गुन्हे यांचा व्यापक विचार करून टोळीला 3 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले. अधीक्षक दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक थोरबोले पाटील, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे, ईश्वरपूरचे निरीक्षक संदीप पाटील, कुंडलचे सहाय्यक निरीक्षक दिनेश काशीत, कर्मचारी बसवराज शिरगुप्पी, दीपक गट्टे, राज हांडे, निलेश यादव, विशाल साळुंखे यांनी या कारवाईत भाग घेतला. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी नवेखेड व जुनेखेड परिसरातील बाधित शेतकरी आणि महिलांनी तीव्र आंदोलन छेडलं. महामार्गासाठी होणाऱ्या ड्रोन मोजणीला विरोध करण्यासाठी शेकडो महिला रस्त्यावर उतरल्याची माहिती मिळताच मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांनी परिसरात न येण्याचा निर्णय घेतल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाणार असल्याच्या भीतीने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महाराष्ट्र शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवा, सुपीक जमीन आमच्या हक्काची अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पावसाची पर्वा न करता महिला, शेतकरी, युवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाला नवेखेड आणि जुनेखेड गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी वाचवण्यासाठी सुरू असलेल्या या लढ्यामुळे परिसरातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले. यावेळी पंचायत समिती सदस्य रुपाली सपाटे, जुनेखेडच्या सरपंच प्रियांका पाटील, प्रदीप चव्हाण, सादिक पाटील, विजय पाटील, बाळासाहेब गुरव, सुभाष पाटील, सताजी गावडे, गुलाब पाटील, राहुल पाटील, नितीन पाटील, जयकर पाटील, निवास पाटील, सतीश पाटील, बाळासाहेब तेली, हैबत कोळी, रमेश जाधव, शहाजी पाटील, राकेश पाटील, चंद्रकांत पाटील, अरविंद पाटील, प्रकाश आबी यांच्यासह अनेक ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी यावेळी शासनावर टीका करताना सांगितलं की सध्याचं सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नसून भांडवलदारांच्या पाठीशी उभं आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या जमिनी सरकारच्या ताब्यात देणार नाही, तसेच मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना आमच्या जमिनीवर पाय ठेवू देणार नाही. दरम्यान शासनाने तातडीने शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
राष्ट्रीय महामार्गावर कामेरी गावच्या हद्दीत एक जण गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या संशयितास ईश्वरपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने दुपारी रंगेहात पकडलं. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने साथीदाराच्या वाट्याने घेतलेल्या शेतात गांजाची झाडे असल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी एलूर येथे जाऊन ऊसाच्या शेतात असलेली ही गांजाची 8 ते 9 फूट उंचीची आणि 44 किलोहून अधिक वजनाची 48 झाडे जप्त केली. त्याची किंमत एकूण 8,89,000 रुपये इतकी आहे. याबाबत पोलीस कर्मचारी विशाल पांगे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र सदाशिव माळी आणि आनंदा भीमराव चव्हाण यांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आलाय. या दोघांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांना दिलेली माहिती अशी की एक व्यक्ती कामेरी परिसरात गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. त्यानं आपलं नाव रवींद्र माळी असल्याचं सांगितलं. आनंद चव्हाण याने वाट्याने घेतलेल्या शेतीत गांजाची झाडे असून हा गांजा विक्री करण्यासाठी मी घेऊन येत असतो अशी माहिती पोलिसांना दिली. त्यावर पथकाने थेट एलूर येथील शेतात छापा टाकून ही झाडे जप्त केली. एलूर येथील पुणे बेंगलोर महामार्गाच्या पूर्वेला नाटकर मळ्यात असणारे शेत आनंदा भीमराव चव्हाण याने वाट्याने घेतले. त्या शेतात पोलिसांना ही गांजाची झाडे मिळाली. ही झाडे मुळासकट उपटून पोलिसांनी ताब्यात घेतलेत. एलूर येथे पोलिसांनी शेतातील गांजाची झाडे मुळासकट जप्त केली. यावेळी पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.